नमस्कार. मी दिनार सोहनी, पेशानी वकील आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरून @TheLawPoint यूट्यूब चॅनल माझं @TheLawPoint. आज थोडं RSSवर बोलणार आहे. RSS एक उत्कृष्ट संघटना आहे माझ्या मते. RSSमध्ये येणारी मुलं ही त्यांच्या घरातूनच संस्कारित झालेली असतात. जनरली मध्यमवर्गाची मुलं, थोडी उच्च मध्यम वर्गाची मुलं येतात. मुलं म्हणजे मी शाखेच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलते. दैनंदिन शाखेत ती येतात तेव्हा ती साधारण 8, 10, 10, 12 वर्षाची असतात आणि मग ते कायमच्या RSSचे स्वयंसेवकच होऊन जातात. RSSला शिव्या देणारा एक फार मोठा वर्ग आहे काँग्रेसवाल्यांचा, कम्युनिस्टांचा. आणि ते नॅचरल आहे की त्यांना हेच माहीत नाही की सगळ्यात जास्त सेक्युलर RSS आहे. दे शिव्या देतात RSSला. RSS ब्राह्मणांचे असं म्हणतात, तसं काही नाही आहे. ब्राह्मण नसलेले अनेक RSSचे स्वयंसेवक माझ्या ओळखीचे आहेत. इथे मी एक क्लिअर करतो की मी स्वतः RSSचा माणूस नाही, मी RSSचा स्वयंसेवक नाही. पण मला हे लोक माहिती आहेत, माझे सामाजिक कॉन्टॅक्ट असल्यामुळे. तर त्यांना शिव्या द्यायच्या आणि त्यांच्या लक्षात येत नाही, जेव्हा पूर येतो ना तेव्हा RSSचे स्वयंसेवकच धावून पहिल्यांदा तिथे जातात. जेव्हा दुष्काळ पडतो ना तेव्हा RSSचे स्वयंसेवकच तिथे पहिल्यांदा धावून जातात. तिथे कामं करतात, अन्नाची पाकिटं वाटतात. कोणी आजारी असेल, जखमी असेल त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात, त्याची ट्रीटमेंट करतात. हे दोन्ही वेळा करतात, पुरात आणि दुष्काळात. सामाजिक आपत्तीत एक टिचकी वाजवल्यावर 1000 स्वयंसेवक पुढे करणारा, 10,000 स्वयंसेवक पुढे करणारी एकच ऑर्गनायझेशन आहे, ती म्हणजे RSS. तेव्हा RSSचे ते निंदक असतात. RSSमध्ये फक्त ब्राह्मण असतात असं मूर्खासारखा प्रचार करणारे जे लोक असतात. त्याच्यात माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, एक मिनिट, नाव मी कोळसे पाटील बरोबर आहे, पण अजून एक नाव आहे त्यांच्यामध्ये, अजून एक शब्द आहे तो विसरलोय मी. शिवाय बाकीचे बरेच लोक असतात, कुमार केतकर, निरंजन टकले, परुळेकर, वागळे, असे अनेक लोक आहेत. सप्तर्षी, द्वादशीवार. ते मूर्ख आहेत. ते सरळच आहे की मी आता तुम्हाला इलस्ट्रेशनच दिलं ना, एव्हिडन्स दिला. मी एव्हिडन्सशिवाय बोलत नाही, वकील असल्यामुळे तर नाहीच नाही. आणि सायन्सचा आणि गणिताचा विद्यार्थी आहे मी, विज्ञान आणि गणिताचा. त्याच्यामुळे मला पहिल्या प्रथम पुरावा लागतो. ते RSSचे लोक काम करतात. RSSच्या लोकांपासून कोणालाही समाजात हानी पोचत नाही. RSSचे स्वयंसेवक किंवा RSSचे जे ज्यांना RSSबद्दल सिंपती असे लोक, RSSचे स्वयंसेवक हे जनरली निर्व्यसनी असतात. जनरली म्हणतोय मी, जनरली निर्व्यसनी असतात. आता अर्थात निर्व्यसनी असणं हा चांगला गुण आहे असं स्वतःला मला मुळीच वाटत नाही, पण ते असतात निर्व्यसनी. समाजाला चांगला गुण समजतो. त्यांच्या दृष्टीप्रमाणे ते चारित्र्य संपन्न पण असतात. त्यांच्या दृष्टीने मी अशासाठी म्हटलं की चारित्र्याचा अर्थ आपण फक्त बाईबरोबर लफडं असं घेतो, पण चारित्र्याचे अनेक अर्थ आहेत. लोकांना सहकार्य न करणं हा एक म्हणजे चांगलं चारित्र्य नसल्याचा गुण आहे. लोकांना सहकार्य करणं, लोकांची मदत करणं, एक शेजाऱ्या पाजाऱ्याला प्रसंगात धावून जाणं वगैरे चांगले स्टँडर्ड गुण समजले जातात. जनरली ते असतात. आता मी थोडं त्यांच्या डिसएडव्हान्टेजेस किंवा डिसएडव्हान्टेजेस नाही, लिमिटेशन्सकडे येणार आहे, ते बघूया नंतर. पण RSS सेक्युलर सगळ्यात जास्त आहे असं मी म्हणतो. कारण RSS जर का हिंसक असतात, जसे काँग्रेसचे लोक म्हणतात, भगवा आतंकवाद वगैरे शिव्या देतात RSSला, हिंदूंना पण देतात, तर RSS जर का सेक्युलर असताना तर आत्तापर्यंत अनेक राडे झाले असते. RSSकडे OBCचं एक विंग आहे, दलितांचं एक सेपरेट विंग आहे त्यांना शाखेत आणण्यासाठी, आणि इव्हन एवढंच नाही तर मुसलमानांचं एक विंग आहे. RSSची बायकांसाठी एक शाखा आहे, म्हणजे एक ब्रँच आहे, त्याला ते समिती असं म्हणतात. ही समिती काही फारशी ॲक्टिव्ह नाही आहे, पण आहे, ब्रँच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RSSची दलितांसाठी शाखा आहे, OBCसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे, आणि मुख्य म्हणजे मुसलमानांसाठी पण आहे. RSS मुसलमानांबरोबर कधीही वितुष्ट आणत नाही, ख्रिश्चनांबरोबर आणत नाही. सगळ्यात सर्व धर्म समभाव पाळणारी जर का कुठली ऑर्गनायझेशन असेल तर ते BJP सुद्धा नाही, RSS आहे. या अशा RSSला ते काय लिमिटेशन्स आहेत त्यांच्या लोकांचे ते पण सांगून टाकतो. तर RSSचे लोक हे असं मी महाभारतात वाचलेलं ऐकलेलं आहे की धर्मराजाचा रथ ना जसा 4 पावलं जमिनीपासून वर चालायचा, तसे RSSचे लोक नेहमी हवेतूनच चालत असतात.
त्यांना आपल्या सो कॉल्ड चारित्र्य संपन्नतेचा कैफ चढलेला असतो. माझं असं एक मत आहे की दारू पिणाऱ्याचा कैफ दारू उतरल्यावर उतरतो, तरी तो दारू मी पितो याची प्रौढी मारत नाही, नॉर्मल माणसासारखा वागतो. पण जे तथाकथित चारित्र्य संपन्न नीतिवादी असतात ना, ते कायमच हवेतूनच चालत असतात. त्यांना असं वाटतं की आपण दारू पित नाही, हे दारू पिणाऱ्यांच्यावर उपकारच करतो. RSSचे स्वयंसेवक स्वतःला ग्रेट आणि बाकी सगळ्यांना मूर्ख आणि तुच्छ समजतात. हा प्रिन्सिपल डिसएडव्हान्टेज आहे. तुम्ही देशप्रेमी आहात याचा RSSचे नसलेले लोक सगळे देशद्रोही असा त्याचा अर्थ होत नाही. RSS देशप्रेमी आहे, संशय नाही, मी कौतुकच करतोय RSSचं त्याबद्दल. पण याचा अर्थ एखादा माणूस काँग्रेसचा आहे किंवा कम्युनिस्ट आहे म्हणजे तो देशद्रोही आहे असं जनरली समजणं हे अत्यंत चूक आहे. तेव्हा ते कल्पनेच्या ढगातून RSSचे लोक जर चाललेले असतात हवेतून की आपण म्हणजे कोणी ग्रेट आणि बाकीचा समाज काय फालतू, त्यांना काय देशप्रेम माहिती आहे, त्यांना काय अक्कल आहे, ते काय विचार करू शकणार. तर सगळ्या समाजाला सुसंस्कृत करायची जबाबदारी आपल्यावर आहे, म्हणजे RSSवर आहे असं समजून चाललं तर त्यांची फार मोठी गलतफहमी आहे असं मला म्हणावं लागेल. दुसरा एक त्यांचं लिमिटेशन म्हणजे ते अत्यंत कातडी बचाव असतं. RSSचे स्वयंसेवक नुसते लाठ्या घेऊन शाखेत जातात आणि आम्ही लाठ्या घेऊन आहोत आणि प्रतिकार करू शकतो असं मिरवतात. जे दसऱ्याला शस्त्रास्त्रांची पूजा करतात ते अत्यंत भित्रे आणि अत्यंत अहिंसक आहेत. आणि त्यांना जर का सांगितलं की तुम्हाला आक्रमण तुमच्यावर केलं तर निदान प्रतिकार तरी करा, तुम्ही स्वतः आक्रमण करू नका, पण अरे तुम्ही लढाल की नाही का माना द्यायच्या त्यांच्या तलवारीखाली. असंख्य RSS स्वयंसेवकांचा आणि BJPच्या लोकांचा पश्चिम बंगालमध्ये अनन्वित छळ होतो. RSSचे स्वयंसेवकांच्या पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये आणि केरळामध्ये अनेक हत्या झालेल्या आहेत, खून झालेले आहेत त्यांचे. आणि मग त्यांना आम्ही म्हटलं, जसे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा ही स्वप्नातला हिंदू म्हणजे मिलिटंट आहे, आक्रमक जरी नसला तरी प्रतिकार करणार आहे असं बाळासाहेब म्हणायचे. मिलिटंट आहे ते, ह्यांच्यात मिलिटन्सी अजिबात नाही, हे घाबरट. घरात उंदीर शिरला तर बेडवर चलून वाचवा वाचवा ओरडतील अशा लेवलचे असतात. तर त्यांना असं म्हटलं की तुम्ही जरा आक्रमक व्हा, आम्ही असं काही लोकांना सुचवलं तर ते म्हणतात मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय. तर माझं म्हणणं फरक नाहीच पाहिजे. RSSच्या लोकांना मारामारी करायला, दंगलीत उतरायला, स्वतःचं प्रोटेक्शन करायला सुद्धा भीती वाटते. तर असे जर का तुम्ही असाल तर, आणि तुमचे जे अपोनंट्स आहेत जे नक्षलवादी आहेत, पश्चिम बंगालचे मार्क्सवादी किंवा TMCचे लोक आहेत, केरळचे लोक आहेत, मद्रासचे लोक आहेत, ते ज्या भाषेत बोलतात तीच भाषा तुम्हाला बोलायला पाहिजे. जर का टिकायचं असेल, सर्वाईव्ह व्हायचं असेल तर. एक मनुष्य माझ्याशी तामिळमध्ये बोलतोय आणि मी त्याच्यात मराठीमध्ये त्याच्याशी बोलतोय, तर संवाद कधीतरी शक्य आहे का सांगा मला. संवाद तेव्हाच शक्य आहे की जेव्हा दोन माणसं एकाच भाषेत बोलतात. मग नक्षलवाद्यांना, कम्युनिस्टांना, केरळच्या लोकांना, काँग्रेसवाल्यांना जर का तुमची अहिंसेची भाषा समजत नसेल आणि अहिंसेची भाषा समजणं त्यांच्या डोक्या बुद्धी पलीकडचं असेल तर त्यांना समजवण्यासाठी तुम्हाला हिंसक होणं भाग आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही. मी त्यांना काही वेळा म्हटलं की मी असं नाही म्हणत की तुम्ही जा उठसूट मारामारी करा, कोणाची कॉलर पकडा, थोबडी द्या, असं कुठे मी काय वेडा माणूस आहे काय असं बोलायला. पण तुमच्यावर हल्ला झाला तर प्रतिकार तरी करा. जेव्हा जेव्हा RSSच्या स्वयंसेवकांवर पश्चिम बंगालमध्ये, केरळवर हल्ले झालेले आहेत तेव्हा ते निशस्त्र मारले गेले. मग तो दांडू घेऊन कशाला जाता शाखेत. तुम्ही प्रतिकार पण करत नाही. मी असं कधीही वाचलेलं नाही की 5-6 लोकांनी मिळून RSSच्या स्वयंसेवकाचा खून केला. हे वाचलेलं आहे. 10 लोकांनी मिळून RSSचा स्वयंसेवकाला मारून टाकलं, ठाण मारलं म्हणजे हे वाचलेलं आहे. पण असं कधीही वाचलेलं नाही की या झालेल्या झुंजीत कम्युनिस्टांचा एक किंवा एखादा नक्षलवादी किंवा एखादा गुंड मारला गेला, असं कधीही वाचलेलं नाही. म्हणजे तुम्हाला काय दंड दिलेली आहे ती दसऱ्याचे शस्त्रपूजन आहे, काय टाइमपास आहे का. अत्यंत घाबरट आहे, कधी ते दंगलीत नसतात. तुम्ही दंगलीच्या वेळेचा एक स्टँडर्ड रिमार्क ऐका, कुठलीही दंगल विशेषतः बँड नव्हती. कोणाला विचारलं ना की तुमच्याकडे काय परिस्थिती आहे की तो म्हणतो अरे आमच्याकडे काय प्रॉब्लेम नाही, शिवसेना स्ट्रॉंग आहे. तो असं का नाही म्हणत RSS स्ट्रॉंग आहे, असं का नाही म्हणत BJP स्ट्रॉंग आहे. हा रिमार्क मी कधी ऐकलेला नाही. आम्हाला दंगलीचा काही त्रास नाही हो, RSS स्ट्रॉंग आहे, आमच्या एरियात BJP स्ट्रॉंग आहे, हे कधी येत नाही. तेव्हा त्यांना शिवसेना आठवते. जेव्हा दंगल होते तेव्हा हे घरात लपून बसतात आणि शिवसेनेचे लोक रस्त्यावर असतात. तेव्हा हे त्यांचा जो भित्रटपणा आहे ना तो त्याने सोडून दिला पाहिजे. त्यांचा हा भित्रटपणा, हा दांभिकपणा
कोणालाही तुम्ही RSSचे स्वयंसेवक दुष्काळात आणि पुरात जातील, पण पर्सनली एखाद्या माणसाकडे सांगून बघा, अरे मला 500 रुपयाची गरज आहे रे, दे रे, तर 99% तो देणार नाही. ते इंडिव्हिज्युअल लेवलवर कधीही मदत करत नाहीत. तर हे त्यांचे दुर्गुण आहेत असं मला वाटतं RSSचे. आणि RSSनी समाज सुधारकाची भूमिका आता सोडून दिली पाहिजे. मी नेहमी म्हणतो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगून 1000 वर्ष झाली, समाज सुधारलाय का? तेव्हा जेवढे बलात्कार होत नसतील ज्ञानेश्वरींच्या काळात, त्याच्याहून कित्येक पटीने जास्त बलात्कार आत्ता होतात. अर्थात लोकसंख्या पण वाढली, हे कळतं मला, तरी पण जास्त होतात. थांबलेत का बलात्कार? ज्ञानेश्वरांनी म्हटलं सर्वे बी सुखीनः सन्तु, सगळं जग विश्वबंधुत्व ज्ञानेश्वरांची भूमिका म्हणजे. तरी खून थांबलेत का? मारामारे थांबलेत का? दंगली थांबल्यात का? काहीही थांबलेलं नाही, ते वाढलंय. ज्ञानेश्वरांनी 1000 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीचा प्रचार केला, ज्ञानेश्वरी लिहिली, ती देवळात बसून अनेक म्हातारे कोतारे वाचतात, अनेक तरुणांना सुद्धा माहिती आहे ज्ञानेश्वरी, पण कोणीही सुधारलेलं नाही. अजूनही लोक दुसऱ्याचे पैसे बुडवतात. जर का समाज सुधारला असता तर कोर्ट ओस पडली असती हो, लक्षात घ्या. कोर्टात जेवढ्या केसेस कमी तेवढा समाज सुधारणा जास्त, हे लक्षात घ्या. कोर्टात केसेस भारंभार पडलेले असतात. मी मागेच कुठल्या तरी व्हिडिओत म्हटलं 3 लाख केसेस त्यावेळेला, मला माहिती होतं त्यावेळेला, रिसेंट डेटा नाही माझ्याकडे, 3 लाख केसेस हायकोर्टात पेंडिंग आहेत. हे समाज सुधारण्याचं लक्षण आहे का? डिस्प्यूट केसेस म्हणजे काय? डिस्प्यूट हो. एक मनुष्य दुसऱ्याला त्रास देतो आणि दुसरा कोर्टात जातो, म्हणजे त्रास देणं चालूच आहे ना. आणि तुकाराम महाराजांनी प्रयत्न केला 350 वर्षापूर्वी, एवढं पण म्हटलं, भले तरी देऊ काचेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माता, हे पण म्हटलं. पण तुकाराम महाराजांचा उपदेश तरी कोणी घेतलाय हो? मऊ मेणाहून आम्ही विष्णूला, असं किती आहेत असं सांग, दाखवा मला. म्हणजे ज्ञानेश्वर समाज सुधार करू शकले नाहीत, तुकाराम करू शकले नाहीत, रामदास करू शकले नाहीत, तर हे काय करणार आहे तो? माझं असं मत आहे, समाज कधीही सुधारत नाही. RSSच्या माणसाने कोणी ॲक्सिडेंटली माझा व्हिडिओ बघितला तर हे लक्षात घ्या, आपण समाज कधी सुधारत नाही. आणि दुष्ट सुधारत नाही, दुष्टांचं निर्मूलन करणं, निर्दालन करणं, दुष्टांचं निर्दालन करणं हा एकमेव पर्याय आहे तुम्हाला सुखाने जगायचं असेल तर. पण हा संघाला मान्य नाही आहे. हा त्यांचा एका फुल्स पॅराडाईजमध्ये संघाचे लोक जगत असतात, मूर्खांचं नंदनवन. आपण खूप चांगले आहोत, बाकीचे मूर्ख आहेत. आपण देशप्रेमी आहोत, बाकीचे देशद्रोही आहेत. असं म्हणायचं, दसऱ्याला शस्त्रपूजन करायचं आणि घरात लपून बसायचं, घरातल्या घरात भारत माता की जय म्हणायचं, असे लोक आहेत. तर मी मगाशी जे म्हटलं, संघाने जर का विरोध केला असता मुस्लिम धर्मीयांना स्वातंत्र्य काळापासून किंवा ख्रिश्चन धर्मीयांना, तर त्यांची हिंमत झाली असती काही करायची. पण तसं संघ करत नाही आहे, हेच मला म्हणायचं आहे. खऱ्या अर्थाने सेक्युलर कोण असेल तर तो संघ आहे. आणि हे मी मगाशी जी नावं घेतली ती त्याला विरोध करतात, तेही एक प्रकारे मूर्खांच्या नंदनवनातच राहतात. असो, धन्यवाद.